पुन्हा सोलापुरात जातोय। सोलापुरामध्ये एबी फॉर्मवर राडा झालाय। भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय। अगदी मुदत संपायला काही वेळ शिल्लक असतानाही शेवटच्या क्षणी एबी फॉर्म घेऊन भाजपचे कार्यकर्ते आले आणि त्यावरून हा सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा आता मुदत वाढवली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत पुन्हा एकदा विश्वभूषण दवे जोडले गेले आहेत। विश्वभूषण, या ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्तेही एकत्रित दिसत आहेत, तर शिवसेनेचे कार्यकर्तेही आहेत। नेमकं ह्यांचं म्हणणं काय आहे? एबी फॉर्मला उशीर झाला, आणखीन काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहू शकतोय की आपण जर बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने त्या ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नव्हते आणि काही कार्यालय जे आहेत, मग त्यामध्ये दक्षिणचे असतील, उत्तरचे असतील, त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला होता। मात्र एका कार्यालयामध्ये एबी फॉर्म भरायला जात असताना 3 वाजताची जी नियोजित वेळ होती ती ओलांडून गेली आणि त्याच ठिकाणी काही काँग्रेस आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते होते। मात्र त्या ठिकाणी भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अक्कलकोटचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी हे जात असताना त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट जी आहे ती अडवून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे अतिशय तणावपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी राहतात। स्वतः आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर महापालिकेचे या ठिकाणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाते हे स्वतः या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी वाट अडवली त्यांची बनधरणी करण्यासाठी आल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। खरं तर पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर लोकशाहीची हत्या केली चालली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी दिला चालल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच आपण जर बघितलं तर भाजपने ही ज्या शेवटच्या क्षणाला केलेली खेळी होती ती त्यांच्यावरती उलटून पडते का काय अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण जर बघितलं तर प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी हे या ठिकाणी या कार्यकर्त्यांची बनधरणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र शेवटच्या क्षणाला आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे अर्ज घेतले जातात की नाही। जर हे अर्ज नाही घेतले तर हे भाजपची खेळी त्यांच्यावर उलटून पडते का अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं निर्माण होते। आपण बघू शकता या ठिकाणी जे पोलीस आहेत ते त्यांच्या बळाचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। Yes,